हॅलो डिअर स्टुडंट्स, ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरवरचे इम्पॉर्टंट डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ते क्वेश्चन्स सोडवायचे कसे ह्याच्या काही टेक्निक सांगणार आहे मी तुम्हाला. सो आजचा व्हिडिओ देखील तुमच्या परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. व्यवस्थित बघून घ्या, समजून घ्या आणि काही प्रश्न वाटल्यास मला तुम्ही विचारू शकता. चला पहिला प्रश्न बघूया. तर हा प्रश्न आहे 1 मार्कासाठी. आपलं हा जो F = gm1 × m2 / d² हा फॉर्म्युला आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याच्याशी रिलेटेड. सो त्याच्यावरती 1 मार्कचा प्रश्न हा तुम्हाला विचारलेला आहे आणि 1 मार्कासाठी आपल्याला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही आहे. सो विदिन 1 मिनिट तुम्ही हा प्रश्न कसा सोडवाल. प्रश्न काय दिलाय बघा. इफ 2 ऑब्जेक्ट्स आर ॲट अ डिस्टन्स ऑफ d फ्रॉम इच अदर देन त्यांच्यामधला फोर्स हा एवढा असतो. आता त्या दोघांच्या मधलं डिस्टन्स जर 3d झालं तर मग दोघांच्या मध्ये असणारा फोर्स किती असेल असं विचारलंय. अशा पद्धतीचे प्रश्न 1 मिनिटात सॉल्व्ह करण्यासाठीची टेक्निक काय आहे बघा. तर जो काही आपला हा F चा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे दॅट इज F = gm1 × m2 / d² हा मी ॲज इट इज लिहून घेतला. ठीक आहे. फॉर्म्युला लिहून घेतल्यानंतर इथे आता d ची व्हॅल्यू, मासची व्हॅल्यू जी वेगळी दिलेली आहे ती आता इथे आपल्याला d ची वेगळी दिली आहे. त्यामुळे ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण d च्या जागी 3d² असं लिहिणार. सो इट विल बिकम लाईक दिस. आणि मग याचा वर्ग करायचा. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या कॉन्स्टंट म्हणजे त्या काही बदलणार नाहीत. वेगळं काय आहे, d ऐवजी 3d आहे. सो 3 चा वर्ग 9. सो इथं काय होईल बघा, gm1 × m2 / 9d². सो इथं ह्या सगळं म्हणजे आपलं F आहे. सो ह्याला मी इथं F' म्हणेन. F' = F/9. बरोबर. हा सगळा म्हणजे F आहे आणि हा डिव्हायडेड बाय 9 आहे. सो F/9 किंवा 1/9 × F असं पण तुम्ही लिहू शकता. सो टोटल म्हणजे जेव्हा डिस्टन्स जे आहे ते 3 पटीनं वाढल्यानंतर दोघांच्या मध्ये असणारा फोर्स हा 9 पटीनं कमी होणार. सो F विल बी F/9. एवढंच तुम्ही उत्तर लिहिलं तरी सफिशियंट आहे. F/9 किंवा मी जसं आता सांगितलं होतं तसं 1/9 × F असं देखील तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट जो प्रश्न आहे, आता बघा 1 मिनिटापेक्षा कमी वेळात आपण हा सोडवला. हा जो पुढचा प्रश्न आहे हा केपलरच्या लॉशी रिलेटेड आहे. इथं ह्या डायग्राम मध्ये AF1 + AF2 = असा प्रश्न आहे. अर्थातच याच्यामध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स जे आहे त्या डिस्टन्सशी रिलेटेड प्रश्न आहे. सो AF1 म्हणजे A ह्या पॉइंटचं F1 ह्या फोकस पासूनचं अंतर आणि A ह्याच पॉइंटचं F2 ह्या फोकस पासूनचं अंतर जर आपण कन्सिडर केलं तर त्या दोघांची जेवढी बेरीज येते तेवढीच BF1 + BF2 या म्हणजे B ह्या पॉइंटचं ह्या दोन फोकस पासूनच्या अंतराची बेरीज, तसंच CF1 + CF2 ह्या पद्धतीने तुम्ही लिहिणार आहात. 1 मार्क इथं आहे. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो देखील न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड आहे. इथं काय विचारलं, इन विच ऑफ द 2 केसेस A or B इज द फोर्स एक्झर्टेड स्ट्रॉंगर. अगेन मगाशच्या सारखंच सोडवायचं आहे. मगाशी जसं आपण 2 याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केलेल्या होत्या, इथं देखील तसंच करायचं आहे. A केस साठीचा आपला जो फोर्स आहे F विल बी काय येईल बघा, F' विल बी F/2 चा वर्ग 4 आहे. बरोबर. सो F/4 कसं आलं, आता मी तुम्हाला जे सॉल्व्ह केलेलं त्या पद्धतीनं मी आता इथे तोंडी करत बसले प्रत्येक वेळेस, ते सॉल्व्ह करत बसायला नको म्हणून. आणि मग F/4 ही F' ची व्हॅल्यू आली. कशी कळाली ना, gm1 × m2 / d² आहे. d च्या जागी 2 घेतला, 2 चा स्क्वेअर 4 झाला 4. देअरफॉर F' ची व्हॅल्यू ही आली. या केस मध्ये F' काय ते बघूया. तर डिस्टन्स किती आहे, d/3 म्हणजेच gm1 × m2 / d/3 चा स्क्वेअर असं. सो आता इथं काय येणार बघा, d चा स्क्वेअर अपॉन म्हणजे हे आता gm1 × m2 / d² / 3 × 9 बरोबर.
सो ह्या पद्धतीनं लिहिलं. पण ही असं येणार आहे का? नाही येणार. इथं हा 9 इथं येईल. सो हिअर एफ डॅश इथं लिहिते, एफ डॅश विल बी 9 into एफ. म्हणजे काय झालं, हे डिनॉमिनेटर मध्ये आहे. सो हा 9 जो आहे तो इथं गेला आणि मग तुमचा हा सगळा जो आहे तो एफ झाला. इथं 9 आले ना आपलं आता. सो 9 into एफ म्हणजेच एफ डॅशची व्हॅल्यू किती आली? 9f. म्हणजे जर डिस्टन्स 3 पटीनं कमी केलं तर फोर्स 9 पटीनं वाढणार असा त्याचा अर्थ आहे. मग आता ह्यामध्ये कोणत्या केसमध्ये फोर्स स्ट्रॉंगर आहे? अर्थातच बी कंडिशन मध्ये स्ट्रॉंगर आहे. बिकॉज इथं 9f व्हॅल्यू आली आहे आणि इथं f/4 म्हणजे 4 पटीनं कमी 9 पटीनं जास्त, म्हणून बी केसमध्ये f विल बी मोर किंवा स्ट्रॉंगर. नंतर कम्प्लीट द फ्लो चार्ट हा जो आहे हाय टाईड लो टाईडशी रिलेटेड प्रश्न आहे. सो इथे लो टाईड आहे, इथं पण लो टाईड आहे, इथं हाय टाईड, इथं हाय टाईड आणि इथे काय झालं? मूनच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथं जो आहे मूनचं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थच्या सरफेसवरचं पाणी मूनकडे खेचलं जातं आणि जिथे मून आहे त्या दिशेला आणि मूनच्या अपोजिट साईडला हाय टाईड असतात आणि त्याच्या इकडच्या 90 डिग्रीज मध्ये लो टाईड असतात. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट रिप्रेझेंट द फोर्स बिटवीन सन अँड द अर्थ. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की मास किती असलं तरी इक्वल आणि अपोजिट फोर्स एक्झर्ट करतात. सो याचा अर्थ हे जे ॲरो दिलेत या ॲरोचा अर्थ काय आहे बघा. इथं हा फोर्स जास्त हा फोर्स कमी असं ह्या डायग्राम मध्ये म्हटलंय. इथं दोन्ही फोर्सेस इक्वल आहेत. इथं हा फोर्स कमी हा फोर्स जास्त. ॲरो मोठा म्हणजे फोर्स जास्त, ॲरो छोटा म्हणजे फोर्स कमी असं इथं सांगितलंय आपल्याला. आता जसं तुम्हाला मी सांगितलं इक्वल आणि अपोजिट फोर्सेस असतात म्हणून हा पण चुकीचा हा पण चुकीचा आहे. दिस बी विल बी करेक्ट है ना. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन. न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड आहे. विच लॉ डू वी अंडरस्टँड फ्रॉम द अबोव डायग्राम? स्टेट द लॉ. सो ह्या डायग्राम वरून आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑब्झर्व किंवा आपल्याला समजतो असं तुम्ही सांगाल. त्यानंतर लॉ स्टेट करायचा आहे. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफाइनाइट फोर्स विच इज directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. हा आपला लॉ आहे. सो तो लॉ तुम्हाला तिथं सांगायचा आहे. त्यानंतर स्टेट द मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर द लॉ. याच्यामध्ये F is equal to G m1 into m2 upon d square. In case the two bodies are not spherical, then in which direction is the force directed? So दोन बॉडीज जर स्पेरिकल नसतील तर the direction of the force will be along the line joining the centers of mass. स्पेरिकल एक्झॅक्टली नसतील तरी सुद्धा ते ज्या बॉडीचं सेंटर आपण अप्रॉक्सिमेटली काढायचं आणि दोन सेंटर जोडणारा जो आहे तर ती त्या फोर्सची दिशा असणार आहे. हाऊ विल द व्हॅल्यू ऑफ फोर्स F चेंज इफ द मास m2 इज इन्क्रीज टू 4m2. आतापर्यंत जे दोन आपण बघितले त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की डिस्टन्स वाढवलं किंवा कमी केलं तर फोर्स मध्ये कसा फरक पडेल. मासेस मध्ये जसं डायरेक्टच आहे, फोर्स वाढला म्हणजे मास वाढलं फोर्स वाढणार, मास कमी झालं फोर्स कमी होणार. सो 4 पटीनं वाढवलंय ना m2 ची व्हॅल्यू. सो इथं 4m2 होईल आणि मग हा तुमचा फोर्स जो आहे तो सुद्धा 4 पटीनं वाढेल. सो इथं लिहायचं इफ द मास ऑफ m2 इज इन्क्रीज टू 4m2 द फोर्स विल बी 4 म्हणजे 4 टाइम्स f होणार. असं एवढं तुम्हाला लिहायचं आहे. नंतर हाऊ विल द व्हॅल्यू ऑफ फोर्स चेंज इफ द डिस्टन्स इज डबल. डिस्टन्स डबल केले आत्ताचाच तो प्रश्न होता 2d चा स्क्वेअर करायचा 2 चा वर्ग 4. सो फोर्स 4 पटीनं कमी होणार. हे इथं आपल्याला दाखवायचं मॅथमॅटिकली ह्या पद्धतीनं. त्यानंतर द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन बिटवीन टू बॉडीज हॅव्हिंग इररेग्युलर शेप इज टेकन टू बी डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर ऑफ मास की सेंटर ऑफ द बॉडी का एज ऑफ द बॉडी. तर सेंटर ऑफ द मास आता जसं सांगितलं तुम्हाला सेंटर कन्सिडर करायचं आणि तिथून तो फोर्स ऍक्ट करतोय असं आपल्याला गृहीत धरायचं आहे. इफ द डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज इज ट्रिपल्ड हाऊ विल द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम चेंज. दोन वस्तूंच्या मधलं डिस्टन्स ट्रिपल केलंय, डिस्टन्स वाढलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होणार. किती पटीनं? 3 त्रिक 9, 9 चा वर्ग आहे ना 3d स्क्वेअर व 3 चा वर्ग 9. सो
डिस्टन्स 3 पटीनं वाढवल्यानंतर फोर्स 9 पटीनं कमी होणार. या आताचा जो हा फॉर्म्युला आहे आपला, इथं 4D जे केले तिथं फक्त आपल्याला 3 करायचं आहे, 3 चा वर्ग. सो F डॅश विल बी 9F असं तुम्ही तिथं सांगाल. 1/9 द इनिशियल फोर्स असं देखील तुम्ही सांगू शकता, किंवा F/9 असं देखील सांगू शकता. Mass of M2 was reduced to 50% and the force exerted by M1 on M2 was found to be 20 Newton. तर what will be the force which is exerted by M2 and M1? So force काही पण असला तरी इक्वल आणि अपोजिट फोर्स असतो. सो इथं जे आहे 20 न्यूटन, मग बाकी काही मास काही का असे ना, फोर्स इक्वल आणि अपोजिट असतात. एकानं दुसऱ्यावरती 20 न्यूटन फोर्स एक्झर्ट केला, सो दुसरा देखील पहिल्यावरती तेवढाच फोर्स एक्झर्ट करणार. सो द फोर्स एक्झर्टेड विल बी 20N. असे प्रश्न तुम्हाला कन्फ्युजन मध्ये टाकणारे असतात. म्हणजे मग आपण काहीतरी करत बसतो कॅल्क्युलेशन बिनकामाचं, तर तुम्हाला हे त्याच्या मागचं थिअरी माहिती असली पाहिजे की काहीही मासेस मधला डिफरन्स जरी असला तरी प्रत्येक ऑब्जेक्ट प्रत्येक दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती इक्वल आणि अपोजिट फोर्स एक्झर्ट करतो, त्याच्यावरती बेस्ड हे आन्सर आहे. नंतर वाय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज कॉल्ड एज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट? बिकॉज इट डज नॉट डिपेंड अपॉन द नेचर अँड साइज ऑफ द बॉडीज. ते कशावरही डिपेंड करत नाही, मीडियम वरती डिपेंड करत नाही, नेचर वरती नाही, मास कशावरती नाही. सो म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हटले. What will happen to the gravitational force if mass of one of the object is double? Mass double केलं की gravitational force also double होणार. Value of universal constant 1 मार्काला विचारलेली आहे, तुम्हाला माहितच आहे. Identify the mistake given in the diagram. इथं काय दिलाय बघा प्रश्न, हा मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. सो हा एरो आपण इकडे केला आणि इथं हाय टाइड येणार, म्हणजे हे हाय टाइड इथं दाखवलंय, त्याऐवजी हाय टाइडचा रिजन इथं येणार आणि इथं लो टाइड येणार अशा पद्धतीने. आणि एरो हा या इकडच्या बाजूला आपण आता जी डायग्राम तुम्हाला मी दाखवलेली होती. सगळ्यात डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स हे केप्लरच्या लॉज वरती बरेचदा विचारलेले आहेत. सो ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर दिस क्वेश्चन. व्हॉट इज द conclusion about the orbit of the planet? Orbit of the planet is ellipse around the sun आणि sun एका फोकस वरती असतो. What is the relation between velocity of the planet and distance from the sun? क्लोजर, जेवढा प्लॅनेट सन पासून क्लोजर असेल, इट विल द फास्टर विल बी इट्स व्हेलॉसिटी. सूर्यापासून जवळ असताना, म्हणून इथं बघा, इथं एवढं अंतर कव्हर करायला तो कमी वेळ लागलाय त्याला, तेच इथून इथपर्यंत जायला त्याला थोडा, म्हणजे एक सेम टाइम मध्ये, म्हणजे इथं जर 1 तासात A to B गेला असेल, 1 तासात C to D जाणार, तेवढ्याच तासात E to F जाणार. मग जर इथं तुम्हाला दिसेल तर A B हे अंतर जास्त आहे, CD हे अंतर थोडं कमी आहे आणि EF हे अंतर खूपच कमी आहे. इट मीन्स व्हेलॉसिटी जी आहे प्लॅनेटची, तो जेव्हा सन जवळ असतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी जास्त असते आणि जसं जसं तो सन पासून दूर जात जाईल त्याची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाणार. हे इथं लक्षात ठेवायचं ह्या डायग्राम वरून. ASB, CSB and ESF रिलेशन बिटवीन एरियाज, त्या दोघांच्यामध्ये काय आहे तर दीज आर द एरियाज कव्हर्ड बाय द प्लॅनेट इन इक्वल टाइम. सेम टाइम मध्ये कव्हर केलेले एरिया आहेत. नंतर ऑब्झर्व द फिगर ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट वरती आणि त्याच्याशी रिलेटेड लॉज लिहायचे आहेत, 3 लॉज. अगेन केप्लरच्या 3 लॉज वरती प्रश्न आहे. ऑब्झर्व करून ह्याच्याशी रिलेटेड 3 लॉज. सो या पद्धतीने तुम्हाला लॉज तर माहितीच आहेत काय आहेत. 3 लॉ लिहा असं म्हटलं सो आपण लिहायचे. कुठे एक्सप्लेन करा म्हटलं तर एक्सप्लेन करायचे. जसा प्रश्न त्या पद्धतीने तुमचं उत्तर तुम्ही मोल्ड करायचं आहे. परत केप्लरच्याच लॉ वरती बेस्ड हा प्रश्न आहे बघा. शोज दिस elliptical orbit of a planet around the sun. An ellipse is a curve obtained when a cone is cut by an inclined plane. It has 2 focal points. Sum of the distances to the 2 focal points from every point on the curve. हा एक पॅरेग्राफ सारखं दिलंय आणि त्या पॅरेग्राफ वरती बेस तुम्हाला प्रश्न विचारलेत. इथं काय दिलंय बघा, T1 is the distance time taken by the planet to move from C to D आणि T2 is the time taken by the planet to move from A to B. C to D जायला T1 एवढा वेळ लागलाय, A to B जायला T2 एवढा वेळ लागलेला आहे. असं एवढं आपल्याला माहिती प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न बघा. Which laws do we understand from the above diagram? Obviously, Kepler's laws we understand from the given diagram.
स्टेट द लॉ रिगार्डिंग एरिया स्वेप्ट बाय द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. आताच आपण जे बघितलेलं होतं की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन कव्हर्स इक्वल एरियाज इन इक्वल टाइम, हे तुम्ही सांगाल त्याच्यात. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे बघा, स्टेट द लॉ रिगार्डिंग द टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द प्लॅनेट. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन चा जो स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द प्लॅनेट इज proportional to किंवा equal to the cube of the average distance of the planet from the sun. हे जे आहे आपला थोडक्यात हा तिसरा लॉ जो आहे, square of period of revolution of the planet around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet. आहे तसं लिहायचं लॉ मध्ये, शक्यतो आपल्याला चेंजेस करायचे नाहीत. जसे शब्द पुस्तकात आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हा लॉ लिहायचा आहे. त्यानंतर आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स पी क्यू आर बी ऍट विच पॉइंट विल बी द व्हेलॉसिटी ऑफ द प्लॅनेट मॅक्झिमम. ह्यापैकी कोणत्या पॉइंट वरती व्हेलॉसिटी मॅक्झिमम असेल. आता जसं तुम्हाला सांगितलं होतं, सूर्याच्या जवळ जेव्हा प्लॅनेट असतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी मॅक्झिमम. सो सूर्याच्या जवळ तो पी पॉइंट वरती आहे म्हणून पी पॉइंट वरती त्याची व्हेलॉसिटी मॅक्झिमम, बी पॉइंट वरती त्याची व्हेलॉसिटी मिनिमम असणार. जर मिनिमम विचारलं तर तुम्ही बी पॉइंट लिहाल, मॅक्झिमम विचारलं तर पी पॉइंट लिहिणार. एक्सप्रेस रिलेशन बिटवीन T1 अँड T2. T1 हा काय आहे, प्लॅनेटला ए पासून बी पर्यंत जायला लागणारा वेळ आहे. T2 हा सी पासून डी किंवा उलट जरी असलं तरी ते दोन्ही टाइम म्हणजे इक्वल टाइम आहेत की ए पासून बी पर्यंत जायला त्याला जेवढा वेळ लागलाय T1 इज इक्वल टू T2, सी पासून डी पर्यंत जायला पण त्याला तेवढाच वेळ लागणार आहे, असं तुम्ही त्याचं उत्तर लिहाल. ठीक आहे. सो हे झाले आपले काही महत्त्वाचे प्रश्न. येस, दिस वॉज द लास्ट क्वेश्चन. तुमच्या परीक्षेसाठी नक्कीच हे हेल्पफुल ठरणार आहे. इतक्यातच तुमच्या परीक्षा आहेत. सो कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात ह्याचा तुम्हाला अंदाज आला. तसा प्रश्न विचारला की उत्तर काय लिहायचं हे तुम्हाला कळालं, टेक्निक्स तुम्हाला कळाल्या, राईट. कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्या अजून काही रिक्वायरमेंट असतील त्या देखील सांगा. आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच थांबूयात. पुढच्या भागामध्ये असेच काही इम्पॉर्टंट प्रश्न बघू. टिल देन गुड बाय. थँक्यू.